तिकडे नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोनं एक मोठी कारवाई करत राज्य कर उपायुक्त दीपक रामचंद्र क्षीरसागर यांना ताब्यात घेतलंय। तक्रारदाराच्या जीएसटी क्रमांकावरील स्क्रुटिनी आणि जीएसटी क्रेडिट संदर्भातील नोटिसीची चौकशी बंद करण्यासाठी क्षीरसागर यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। तडजोडीनंतर 8 लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली। या प्रकरणी सीबीडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या माझगाव इथल्या विक्रीकर विभागात राज्य उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या क्षीरसागर यांना माझगाव जीएसटी भवनातून ताब्यात घेण्यात आलं। राहुल कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिक माहिती आहे? लाच घेताना या अधिकाऱ्याला पकडलं आहे, परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं पूर्ण प्रकरण तर मुंबईचे जे ऑफिस आहे तिथून त्यांना घेऊन बेलापूरला जे कमिशनर ऑफिस आहे या ठिकाणी ते कार्यरत होते असं माहिती पडलं आणि त्याच्यानंतर बेलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। आपण जर एकंदरीत प्रकरण पाहिलं तर नवी मुंबई मधलं हे आता 2 महिन्यामधली ही दुसरी कारवाई आहे। म्हणजे नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोनी ही जी कारवाई आहे माझगावला जाऊन केली, याचा अर्थ असा होतो की कुठेतरी मुंबईच्या म्हणजे हेड ऑफिसला जाऊन तक्रार केली आणि त्याच्यानंतर ही कारवाई दुसऱ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी केली असं पूर्ण स्पष्ट होत आहे। आपण जर पाहिलं तर ही केंद्रीय जीएसटी जे केंद्रीय संस्था आहे आणि जीएसटीच्या याच्यामध्ये अशा प्रकारचे बरेच फ्रॉड होतात, जसं नोटीस पाठवून एखाद्या बिझनेसमॅनला बोलवून आणि त्याच्यानंतर हे अशी तडजोड करणे, असे प्रकार खूप पडद्याआड होतात। परंतु आता हे एखादा तक्रारदार समोर आल्यामुळे ही जी आहे कंप्लेंट झाली, त्याच्यामुळे त्या आरोपीला अरेस्ट करण्यात आलेले आहे। राहुल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।